श्रीहरिगुरुभ्यो नमः। गंगाया पश्चिमे तीरे रम्ये भव्ये च मंदिरे राराजदेव ब्रह्म व्यासरूपम सनातनम। आमगेले सद्गुरू सुधींदीर स्वामींनी आमकां समाजाक अनुग्रह केलेलो तसले हरिद्वार क्षेत्राक वच्चे, हरिद्वार क्षेत्रांत रपचे, हरिद्वार क्षेत्रांत देवाले गुरुले सेवा स्मरण करचें सुलभ जावन घेवन कशें करूं म्हणल्यार एक आलोचन करून की म्हणला म्हणके तांगेले तपस्वी जिवनांत आमकां सगळ्यांक एक अनुग्रह केलेलो तसले महास्वामी तसले स्वाम्यांनी व्यासाश्रम जेतना थंय आयलेल्या सगळ्यांची व्यासोपासन कोरका आमी भोंवच्या येवची न्हय, आमी छंद जावन घेवन आयल्या वेळाक प्रयत्न करून जत जाल्यार गंगा स्नान कोरका अशी ते गंगा स्नान करतना ते गंगा देवी गंगा तीर्थ अशी लेखून ते भावनेर स्नान कोरका न्हांवचें न्हय तें अशें सगळें सांगून घेवन स्वाम्यान तें बांदून राखून घेवन हाडलेलें मना वेल्लेल्यान व्हेल्लां वर्णतेल्यान वर्णशाशा पुरो तेच वेळाक व्यासाश्रम जेतना सगळेच एक भारताक कसलेच एक दूर जावका आमगे जनपदान मनांत चांग विचार येवका चांग जावका म्हूण सांगून घेवन मस्त धार्मीक अनुष्ठान स्वाम्यान करयलें आनी थंय येवन घेवन जेन्ना राबून घेवन वर्साक एक 3 दीस फुडें व्यासोपासना जप तप अनुष्ठान कोरका म्हणल्यार एक महत्वकट इच्छा स्वाम्यान प्रकट केल्ली। सहज कालांतरांत आमगेले जीवन प्रवाहांत आमगेले प्रारब्ध निमित्ती आमकां जावका जालें तशें करूं जाय न्ही म्हणलें हय आमगेले सुधींदीर स्वाम्याले जन्मशताब्दी तांणी जन्मायो 100 वर्सां जालीं 90 करूं जाल्लें शताब्दी देवार इच्छा कसकीची ते संवत्सरान आचरण कोरका म्हूण घेवन आमगेले स्वाम्याले सेमीते स्वामी मना दिसून घेवन 3-4 वर्सां घेवन येवची कशी करी येता कसो करी येता म्हणून तांणी मना दवरून घेवन मस्त कार्यक्रम करूंक मार्गदर्शन दिलां आशिर्वाद दिला। चलता आसा गांव गांवांत घर घरांत हरी भजन जाता गुणगुणगान जाता तशींची पादुका यात्रा जाता हे सगळे देशांत एक गुरुस्मरण करच्याक एक अवसर आमकां मेळ्ळा। त्यावेळी आमी कांय कोरका नाकवे आमी जी एक गुरू पादुका पूज की भजन की केलें आमगेलें कर्तव्य जालें म्हणटाना आमी ब्राह्मणान कोरका जालेलें अनुष्ठान म्हणटा ती तें देखून घेवन व्रत नेम स्वाध्याय कर्तव्यदान विशिश्टानां ब्राह्मणानां म्हूण आमकां सांगचें। थवळी व्हड एक स्थळ सप्तर्षी महर्षी वर्यान सकट तपस केलेलो जागो तांगेले प्रार्थनेक ओम म्हूण सांगून घेवन आयलेलो तसले गंगा माता थंय 7 कवल धारा जावन घेवन सप्तस्रोत जावन घेवन वळता असल ते सप्तस्रोत स्थान सप्तर्षी आश्रमांत ते पवित्र भुमींत गंगाया पश्चिमे तीरे गंगेले पश्चिम तटांत एक दिव्य जावन आशिल्लें भव्य जावन आशिल्लें स्वाम्याले मनांत आशिल्ले कल्पने प्रकार आमकां अष्टसिद्धी दिवचे आसा पुरो न्हय जाल्यार 8 दिकांचे न्हय विचार दिवचे आसा पुरो असा सगळें एक चिंतन आसून घेवन अष्टकोणाकृतीचें तें दिव्य छंद व्यास मंदिर आमकां स्वाम्यान कोरून दिल्लें। आबाल वृद्धांनी थंय येवका आयलेल्यान थंय भोंवच्या येवचें न्हय म्हणलें कॉन्सेप्ट आसूं आमी भोंवच्या खंय वचीत जाल्यार पुण्य करचे कडेन सळा वचून घेवन नाकल्यान करूं नज कसं करूं येता सवळी स्वाम्यान व्यासप्रदेश जाताना भट मामसा कडेन होम तांगेले सगळी सांगिल्लें तसलें तें अनुष्ठान जेवणां सांगिल्लें तसलें काम करता आसता ती तांकां सांगिल्लें पारायण जबाबदार आसता। थोडे गृहस्थ वर्ग येतात म्हळ्यार होम अभ्यासान तिले भट मामाशा पुरो ती न्हय जाल्यार गृहस्थ वर्ग तांणी जाल्यार नुथ बशान कसं एक मंत्र जप इत्यादी कोरका म्हणून सांगतना खंय करचें कसं करचें म्हणून प्रश्न येता थोडे ते केलें तसलें तें जप आमी देवाक अर्पण करचें एक विधान त्या वेळार स्वाम्यान पुराजनाक एक मार्गदर्शन दिवन सुधींदीर स्वाम्यान मार्गदर्शनारी आयलेल्या सगळ्यांची एक कलश दवरून घेवन ताजेर गायत्री मंत्रो अष्टाक्षर मंत्रो विष्णू सहस्रनाम हें सगळें स्पश्ट करून चिंत करून घेवन पारायण केलें। आतां तेच अवसर सुधींदीर स्वाम्याले शताब्दी थोडे तांणी आमकां दिलें तसलें तें कसं की एक मार्गदर्शन आसा आशिर्वाद आसा ह्या वेळाक पुनः 90 वेळा मस्त्यान आयली ती ताका पळयला म्हणटाना आतां गांव भोंवची जेवण चड इच्छा मस्त उण आसतली म्हणून लेखता हांव म्हणटाना आयलेले मोहन गेलेले सर्वांनी आबाल वृद्धान म्हूण येता तशी ग्रस्त वर्गांनी थंय बसून घेवन थंय कलश दवरता ती वेवस्था करून दिता ती
आमी येताना जत्त जाल्यार एक पट्टे मुंड हाडची चांग एक जेव दोन तवळ तें आमगेलो कार्यक्रम सुरू जेवच्यो 9 तारीख देखून 14 तारीख तें आसता थंय शतचंडी बृहती सहस्र इत्यादी हवन असं म्हणून तुमकां कळटा तसले वेळाक आयलें कसं करचें थंय आसलें मात्र काम आसता अशीं जी भोंवच्यानच म्हणल्या खातीर ते मात्र न्हय पुण्यक्षेत्रा पुण्य कोरका म्हळ्यार संकल्पान करतना स्वाम्यान एक सूचना न्हय जाल्यार शिकोरी येता म्हणून मार्गदर्शन दिलां तवळी थंय एक कलश दवरता ती थंय बैसून सांगेल प्रमाणार म्हळ्यार पट्टे न्हेसून की न्हय जाल्यार शुद्ध वस्त्र न्हेसून घेवन शर्ट बनियन घाल अशी पॅन्ट असं सगळं घाल अशी चौका तशी थंय बैसून घेवन आमच्यान जेव तितलें एक संकल्प करून गेलो इतलें तितलें म्हूण ना 1000 गायत्री म्हणच्या पुरो ती 2000 म्हणून पुरो ती विष्णू सहस्रनाम एक वेळा 2 वेळा म्हणून पुरो ती न्हय जाल्यार अष्टाक्षर म्हळ्यार ओम ओम नारायणाय ओम हें कितलेंय म्हण येता अशीं थंय कलश दवर ते जागेर बैसून घेवन हें अनुश्ठान करचें कोर घेवन 14 तारखे दिसाक ते दिव्य वेदव्यासा सन्निधीन तूं विराजमान वृंदावनाक स्वाम्याला स्थान अभिषेक करचें म्हूण संकल्प केला ही सूचना मना करून घेवन सगळ्यांनीची थंय येईल तशींची थंय संपर्क करून घेवन आमी खंय कोरका कितले वेळा कोरका म्हणाल तसल्या विशयांत म्हायती दिता ती जाल्यारीची निमगून घेवन आमी जबाबदारी हें कोरका आनीक आमी आयलीं ती म्हणटाना खाण जेवण बरो तें वेवस्था आसा तें आसतना आमी कशें की भायर वचून घेवन सहज कांय पण दिसच्या पुरो जाल्यार प्रधान जावन गणपती वचून इत्यादी खावचें जायना न्हय जाल्यार कशें की तें तांदळाचें खाण तें उणें जाल्यारीची आत्तां सकट नवें हॉटेलांनी आसा ती म्हणटा थंय वचून कशें की खावचें दिसच्या पुरो आमी एक दिक्षा दवरच्या तें देखून घेवन एक 9 तारीख देखून 14 तारीख तें आमी दिक्षाबद्ध म्हणलें करून घेवन थंय स्वामी कशी एक क्रम पुनः सांगता ती हें आमी मना करून घेवन छंद रितीरी आमी जपानुश्ठान करून घेवन स्वामीक गुरूंक अर्पण केलें म्हणजे जाल्यार यद्यत सत्कृत्यजं पुण्यम तत्सर्वं गुरवेर्पयेत म्हणून सांगलां सफल जावका म्हणजे जाल्यार कृष्णार्पण कोरका गुरुचरण अर्पण कोरका अशी ही सूचना पुनः हांव दिता आसा समाजाच्या आनी मना करून घेवन हे कार्यांत थंय आयलोळाक भाग घेवका तुमगेलें वास्तव्य थंय आसतना तुमी 9 तारीख देखून 14 तारीख थंयची आशित तसलें एक मन वेवस्था करून घेवका आमी तसलें एक इच्छा उत्कट इच्छा गजाल स्वाम्यान आमकां दाखयल्या स्वाम्यान आदेश दिला हे आमी सर्वसामान्य करून घेवन आमगे धर्माचरण करून घेवन आमी गौडसास ब्राह्मण म्हळ्यार एक चांग नांव पुनः आमगे समाजा वाडतस जावका म्हळ्यार प्रार्थना सहित आमी कोरया म्हणून सगळ्यांक हांव हे मुखांतर सूचन दिता हरि ओम.